नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपलं. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन अँड टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन मधला कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण बघितलं होतं. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय तर व्हेन टू आर मोर रिॲक्टंट कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट. एक प्रोडक्ट काय होत असतो त्याच्यामध्ये तयार होत असतो, त्याला आपण काय म्हणतो तर कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो त्याला? कॉम्बिनेशन रिॲक्शन. इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन. हाऊ मेनी रिॲक्टंट? टू आर मोर रिॲक्टंट. प्रोडक्ट किती आहे त्याच्यामध्ये? सिंगल प्रोडक्ट आहे. ओके. नाउ द सेकंड टाइप इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. कुठले? डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता ह्या ठिकाणी आपल्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन बघायचंय. डिकम्पोजिशन रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या अगदी विरुद्ध जे आहे काय ह्याच्यामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय प्रोडक्ट काय असतं? व सिंगल प्रोडक्ट असतो आणि त्या ठिकाणी तयार झालेले रिॲक्टंट जे असतात काय असतात? सिंगल रिॲक्टंट असतात. आणि ह्या ठिकाणी प्रोडक्ट जे असतात हे काय असतात तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट काय असतात? तयार असतात. या ठिकाणी जर आपण बघितलं, या ठिकाणी शुगर मॉलिक्यूल आहे. शुगरला ज्यावेळेस आपण इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये जर आपण शुगरला हीट दिली तर हीट केलं किंवा तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या कढईमध्ये जर आपण बघितलं की शुगर टाकायची, साखर टाकायची, त्याला काय करायची? उष्णता द्यायची. काय होतंय बघायचं. त्यावेळेस आपल्याला ब्लॅक सबस्टन्स त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं दिसेल, काळा काळा. म्हणजे काय? इथून काय होतं? डिकम्पोजिशन होतं शुगरचं. कार्बन आणि काय होतं? वॉटर जे आहे ते काय होत असतं? बाहेर निघत असतं. म्हणजे ह्या रिॲक्शनवरून आपण असं म्हणतो की रिॲक्शन इन विच ओनली वन रिॲक्टंट गिव्ह राईज टू टू ऑर मोर प्रोडक्ट, याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन म्हणतो. आणि कॉम्बिनेशनमध्ये काय होतं? दोन रिॲक्टंट होते आणि दोन रिॲक्टंट मधून एक प्रोडक्ट होता, परंतु इथं रिॲक्टंट किती आहेत? एक आहे आणि प्रोडक्ट किती आहेत? डिकम्पोजिशन मध्ये एक प्रोडक्ट आहे. म्हणजे एका रिॲक्टंट पासून काय होत असतात? दोन प्रोडक्ट काय होत असतात? तयार होत असतात. त्याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. नाव द ही ऍक्टिव्हिटी एक आहे. आपल्याला बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मला वाटतं पुस्तकामधून डिलीट मारलेल्या आहेत ह्या वर्षासाठी. ही ऍक्टिव्हिटी आहे डिकम्पोजिशन ऑफ काय? कॅल्शियम कार्बोनेट. ह्याच्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे काय तर टेस्ट ट्यूब, 2 टेस्ट ट्यूब आहेत, ब्लेंड ट्यूब आहे, ही ब्लेंड ट्यूब दिसते बघा, रबर क्रॉक आणि हा बर्नर आहे हीट करण्यासाठी. त्यात 2 टेस्ट ट्यूब आहेत. ओके. आणि केमिकलची जी रिक्वायरमेंट आहे काय? केमिकल जे कॅल्शियम कार्बोनेट, ह्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि हे काय? लाईम वॉटर आहे, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. प्रोसिजर काय करायचे तर एक जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये काय करायचं? कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं. ही टेस्ट ट्यूब आहे, ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे. फिट बेंट ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ द रबर कॉक. ही बेंट ट्यूब आहे, वाकडी झालेली ट्यूब. रबर कॉकच्या सहाय्याने काय करायचं? फिट करायचे. आणि अदर एंड जो आहे बेंट ट्यूबचं फ्लेशी प्रिपेअर्ड काय करायचं? दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये लाईम वॉटर घ्यायचं. आणि ही जी फर्स्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये ज्या ट्यूबमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं आहे, ह्या कॅल्शियम कार्बोनेटला काय करायचं? स्ट्रॉंगली हीट करायचं. हीट केल्यानंतर ना काय होतं? हे जे वॉटर आहे हे काय होत असतं? मिल्की व्हाईट होतं, मिल्की होतं. आता हे काय होतं ते आपण बघूया थोडक्यामध्ये, थोड्या ह्याच्यामध्येच बघू आपण. वी सॉ द ऍक्टिव्हिटी ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज काय? डिकम्पोजिशन. या ठिकाणी काय होतं तर ही डिकम्पोजिशनची रिॲक्शन जे आहे काय होत असते त्याच्यामध्ये अंडरगोज काय? डिकम्पोजिशन होतं. ह्या ठिकाणी काय होतं? कार्बन डायऑक्साईड गॅस काय होत असतो? तयार होत असतो. काय होत असतं तर कार्बन डायऑक्साईड काय होत असतं? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आणि वॉटर टर्न काय होत असतं? मिल्की होत असतं. इक्वेशन 16 जर बघितलं आपण या ठिकाणी तर हे काय? कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली की काय होतं? एक डिकम्पोजिशन होतं. रिॲक्टंट ह्या ठिकाणी काय? 2 आहेत. इथं काय तयार झालं तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस काय तयार आहे? कार्बन डायऑक्साईड काय होतं या ठिकाणी तयार होतं. कॅल्शियम ऑक्साईड पावडर
त्या ह्या ठिकाणी काय होणार आहे, ज्यावेळेस आपण कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण उष्णता देईल, हीट करल, त्यावेळेस ह्याच्यातून काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे, ह्या बेन टेस्ट ट्यूब जे आहे ह्या बेन टेस्ट ट्यूबच्या मार्फत हा कार्बन डायऑक्साईड हा कोणामध्ये जाणार आहे, दॅट गोज टू द सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये काय होणार आहे, या ठिकाणी येणार आहे. आणि ह्या ठिकाणी काय होईल, कॅल्शियम ऑक्साईडची जी पावडर आहे ह्या ठिकाणी काय राहणार आहे, ह्या ठिकाणी ह्या फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये शिल्लक तशीच राहणार आहे फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये. आणि अशा प्रकारे हे दोन प्रोडक्ट काय होतील, कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट दिले, हे ट्रायंगल आपल्याला काय दर्शवतो, हीटचं साईनने, म्हणजे त्या फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम ऑक्साईड पावडर आहे आणि ह्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी लाईम वॉटर जे आहे ते कसं होईल, आपल्याला पांढरं झालेलं व्हाईटिश कलरचं आपल्याला दिसेल. तसंच जर हायड्रोजन पॅरॉक्साईड जर बघितलं आपण, तर नॅचरली जर बघितलं, इट अंडरगोज शोज काय डिकम्पोजिशन इन टू द वॉटर अँड काय ऑक्सिजन. या ठिकाणी बघा हायड्रोजन पॅरॉक्साईड त्याचं डिकम्पोजिशन कशामध्ये होतंय, वॉटर आणि काय ऑक्सिजनमध्ये काय झालेलं आहे, डिकम्पोजिशन झालेलं आहे. कोणाचं, हायड्रोजन, नॅचरली. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला अजून एक उदाहरण आपण बघू ह्याच्यामध्ये. वी स्टडी प्रिव्हियस स्टँडर्ड जर आपण बघितलं, पाठीमागच्या इत्तेमध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही शिकलेला आहात की काय, वॉटर इज डिकम्पोज्ड इन टू हायड्रोजन अँड काय ऑक्सिजन गोज ऑन पासिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू ॲसिड रिलेटेड वॉटर. आता ह्याच्यामध्ये जे हे वॉटर आहे आणि ह्या वॉटरचं काय होतं, डिकम्पोजिशन. वॉटर कशा स्वरूपात असतं, लिक्विड स्वरूपात. ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास करेल त्यावेळेस काय होणार, या ठिकाणी वॉटरचं डिकम्पोजिशन कशामध्ये, हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन गॅसमध्ये होणार आहे. कशामध्ये, हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन गॅस. आणि हे जे डिकम्पोजिशन आहे टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ किंवा बाय मीन्स ऑफ, किंवा कशामुळे होतं, तर बिकॉज ऑफ काय इलेक्ट्रिक एनर्जीमुळे काय होत असतं, हे डिकम्पोजिशन होतं. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज काय इलेक्ट्रोलायसिस. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलायसिस म्हणतो. काय म्हणायचं ह्याला, इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे वॉटर, ज्यावेळेस आपण वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी पास कराल त्याचं डिकम्पोजिशन कशामध्ये होतंय, हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन. आता ह्या ॲक्टिव्हिटीवरून आपण काय आपल्या काय लक्षात येतं, ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट आर फॉर्म, इन कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये त्या 2 किंवा 2 पेक्षा काय होतात, जास्त प्रोडक्ट तयार होतात. कशापासून तयार होतात, फॉर्म सिंगल रिॲक्टंट. एकाच रिॲक्टंट पासून काय होत असतात, हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट काय होत असतात, तयार होत असतात. त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज काय डिकम्पोजिशन रिॲक्शन. काय म्हणायचं त्याला, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणायचं. एका केमिकल रिॲक्शनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. कशापासून, सिंगल रिॲक्टंटपासून, एकाच रिॲक्टंटपासून. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज काय डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता अशा प्रकारे ही काय झाली, डिकम्पोजिशन. आता आपल्याला काय करायचं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघायचं. कुठली रिॲक्शन बघायची, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघायची. या ठिकाणी इक्वेशन 3 आपल्याला सांगितलेलं. इक्वेशन 3 मी काय करतो, या ठिकाणी लिहितो. म्हणजे वी सॉ द बिगिनिंग ऑफ द चॅप्टर ॲडिंग झिंक डस्ट इन टू ब्लू कलर्ड काय कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटचं रेणू फॉर्म काय, CuSO4. काय, CuSO4. हे कसं ॲक्युएस आहे, सोल्युशन स्वरूपात आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, तर ॲक्युएस लिहिणार आहे. प्लस काय, झिंक Zn हे काय सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याच्यापासून काय तयार होते, झिंक सल्फेट ZnSO4. प्लस काय होतं, या ठिकाणी कॉपर शिल्लक राहत आहे. कॉपर कसं आहे, सबस्टन्स फॉर्ममध्ये आहे आणि हे ॲक्युएस कंडिशनमध्ये आहे. ओके, ह्या ठिकाणी जर आपण बघितलं फ्रॉम बिगिनिंग, जर आपण चॅप्टरच्या इक्वेशन 3चा जर स्टडी केला, ज्यावेळेस आपण झिंक डस्ट जे आहे, हे जी झिंक डस्ट दॅट ॲडेड इन टू ब्लू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन, देन कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज फॉर्म.
आणि हीट इज जनरेटेड. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, कलरलेस सबस्टन्स, कुठलं झिंक सल्फेटचं काय होतं या ठिकाणी, कलरलेस सल्फेट सोल्युशन काय सोल्युशन काय होतं, तयार होतं आणि हीट त्या ठिकाणी काय होत असते, जनरेट होत असते. आता ह्याच्यामध्ये जर आपण फ्रॉम वी लर्न दॅट झिंक 2+ आयन जे आहे ते कोणापासून फॉर्म तयार झाले, जे Zn2+ आयन यार फॉर्म Zn ॲटम टेक्स प्लेस कोणाची जागा घेतात, ते कॉपरची आयन इन द कॉपर सल्फेट. या कॉपर सल्फेटमधले Cu2+ ची काय करतात, हे जागा घेतात आणि and copper atom is form काय, Cu+ ion come out and it's mean that Zn displace the Cu from CuSO4. म्हणजेच काय, ह्याच्यावरून आपण काय लक्षात घेतो, तर हा Zn आहे, झिंक आहे, हा झिंक कोणाची, कॉपरची जागा घेते. कुठल्या, कॉपर सल्फेट मधल्या कॉपरची जागा कोण घेते, तर झिंक घेतं आणि त्याच्यापासून काय तयार होते, तर झिंक सल्फेट त्या ठिकाणी काय होतं, तयार होत आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by forming its own ion is called displacement reaction. म्हणजे झिंक आणि कॉपर जर आपण बघितला तर ह्याच्यातला कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे, तर झिंक रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे कुठला, झिंक. कॉपर हा काय कमी रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, तर इन दिस रिॲक्शन किंवा प्लेस ऑफ आयन less reactive element in a compound take by another more reactive element. म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये काय होतं, तर लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा कोण घेतं, तर त्याच रिॲक्शन मध्ये जे रिॲक्टंट आहे त्याच्यातला जो मोर रिॲक्टिव्ह रिॲक्टंट असेल तो काय करत असतो, या ठिकाणी जागा घेत असतो आणि बाय फॉर्मिंग, कसं, बाय फॉर्मिंग इट्स ओन आयन, ते स्वतः काय आयन तयार करून काय करत असतात, हे जागा घेत असतात. त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय म्हणतो त्याला आपण, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो. ओके. नाउ द अनदर रिॲक्शन इज कुठले, तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कुठली रिॲक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. वी सॉ द इक्वेशन 9 दॅट फाइल precipitating silver chloride to form काय exchange of silver and sodium ion present in this reaction. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं सिल्वर क्लोराइड, काय त्याचं ट्रेनिंग सूत्र आहे, AgNO3 प्लस काय सोडियम क्लोराइड NaCl, त्याच्यापासून काय तयार होतंय, तर सिल्वर क्लोराइड तयार होते. काय फॉर्मेशन, AgCl प्लस सोडियम नायट्रेट सोडियम नायट्रेट का NaNO3. ओके. आता हे सिल्वर नायट्रेट आहे, सिल्वर AgNO3 सिल्वर नायट्रेट आहे आणि इकडे काय सोडियम क्लोराइड, हे काय रिॲक्टंट आहे. ह्यांची रिॲक्शन होते. ह्या ठिकाणी सोडियम काय करते, ह्या सिल्वरची जागा घेते. कोणाची जागा घेते, सिल्वरची. आणि सिल्वर कोणाची जागा घेते, तर ह्या सोडियमची घेते. कोणाची जागा होते, सोडियमची जागा घेते. म्हणजे काय होतात, ह्या रिॲक्शन मध्ये एक्सचेंज ऑफर आहे. जे रिॲक्टंट आहेत हे काय करतात, एक्सचेंज ऑफर घेतात. म्हणजे तू तिथून जा, मी तिथं जातो. सोडियम कोणाची जागा घेते, सिल्वरची. आणि सिल्वर कोणाची जागा घेते, सोडियमची घेते. आणि अशा प्रकारे काय ह्या ठिकाणी सिल्वर क्लोराइड आणि सोडियम नायट्रेट काय होतं, तयार होतं. सिल्वर क्लोराइड आणि काय सोडियम नायट्रेट काय होतं या ठिकाणी तयार होतं. आणि ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. The reaction in which ion in the reactant are exchanged to form precipitate. In this reaction, the reaction in which ion reactant are exchanged to form precipitation is called double displacement reaction.
त्याला काय म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्याच्यामध्ये आयन इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज. आयन ऑफ द रिॲक्टंट काय होतात त्याच्यामध्ये एक्सचेंज होतात आणि अशा प्रकारे काय होत असतं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय होत असते तयार होत असते किंवा ह्याला काय म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो. पुढचा जो पॉईंट आहे काय तर एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक ॲज अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन. आता एक्झोथर्मिक एंडोथर्मिक. एंडो आत, एक्झो बाहेर, थर्मिक म्हणजे काय उष्णता. ज्यावेळेस रिॲक्शन होत असते त्यावेळेस त्याला काही रिॲक्शन होण्यासाठी उष्णतेची सुद्धा काय असते गरज असते आणि काही रिॲक्शन होत असताना उष्णता लागत नाही म्हणजे उष्णता काय केली जाते बाहेर टाकली जाते. हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. हीट इज अब्सॉर्ब अँड गिव्हन इन व्हेरियस प्रोसेस ऑफ रिॲक्शन्स. आपण ऑलरेडी सांगितलं की हीट जे आहे हे काय केलं जाते ॲब्सॉर्ब अँड गिव्हन इन व्हेरियस प्रोसेस ऑफ रिॲक्शन. अकॉर्डिंग टू द प्रोसेस the reaction is classified into काय exothermic and endothermic reaction. Okay, now let's start with endothermic and exothermic reaction. Endothermic reaction and exothermic reaction कोणाला म्हणायचं हे आपण बघूया. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस इन जनरली जर आपण बघितलं तर फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज जे आहेत ह्यातलं आपल्याला काय करायचं फिजिकल चेंज काय करायचं कन्सिडर करायचं आहे. हीट फ्रॉम द आउटसाइड इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग द फिजिकल चेंज. हीट फ्रॉम द आउटसाइड जे सराउंडिंग मीडियम आहे शेजारचं सभोवतालचं जे वातावरण आहे ह्या वातावरणामधून काय केलं जाते हीट जी आहे ती काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ द आईस. बघा बर्फाला आपण उष्णता दिली काय होतं तर बर्फ काय होतं वितळतो. मेल्टिंग ऑफ आईस असेल, डिझॉल्युशन ऑफ काय पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर असेल. पोटॅशियम नायट्रेटचं डिझॉल्युशन कशामध्ये जर आपण वॉटर करत असेल तर त्या ठिकाणी उष्णतेची काय असते गरज असते हीट ॲब्सॉर्ब केली जाते. त्याच्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. काय म्हणायचं ह्याला तर एंडोथर्मिक प्रोसेस म्हणायचं. का म्हणायचं कारण जे हीट आहे हे हीट जे आहे हे काय केलं जाते आउटसाइड जे आहे आउटसाइडचं जे मीडियम आहे ह्या मीडियममधून ॲब्सॉर्ब केली जाते. ह्या मीडियममधून काय केलं जाते ही हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते. एक फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे मेल्टिंग ऑफ आईस. आपण ज्यावेळेस बर्फाला उष्णता देईल त्यावेळेस त्या बर्फाचं काय होतं आईसचं काय होतं मेल्टिंग होतं आणि डिझॉल्युशन ऑफ काय पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर त्यावेळेस सुद्धा काय होत असते हे हीटची काय लागत असते आपल्याला गरज लागत असते त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो त्याला एंडोथर्मिक प्रोसेस. ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग द फिजिकल चेंज. हे जे चेंज होत असताना काय होत असतं हीट इज गिव्हन अवे. त्या प्रोडक्टपासून हीट काय केली जाते बाहेर टाकली जाते. ॲब्सॉर्ब केली जाते का या ठिकाणी तर नाही. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. आईस फ्रॉम वॉटर होत असताना हीट जी आहे त्या वस्तूमधली जी आहे ती काय केली जाते बाहेर टाकली जाते. वॉटर काय होत असतं कूल होत जातं आणि कूल झाल्यानंतर थंड होत जाऊन काय होत असतं त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं तर बर्फामध्ये होत असतं आणि त्यावेळेस ती प्रोसेस जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज काय एक्झोथर्मिक रिॲक्शन. डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर त्यावेळेस पण उष्णता बाहेर पडत असते. किंवा आपलं साधं सोपं जर बघितलं आपण तर युरियाचं डिझॉल्युशन ऑफ वॉटरमध्ये केलं युरिया आपण पिकाला टाकतो त्यावेळेस आपल्याला काय थंड लागतं. दॅट आर द टाईप ऑफ काय एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळेस उष्णता बाहेर टाकली जाते त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि उष्णता ज्यावेळेस शोषली जाते आतमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण एंडोथर्मिक रिॲक्शन.
एक्झोथर्मिक मध्ये उष्णता बाहेर सोडणे. ओके. इन दिस प्रोसेस dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water get evaporated. If the जर आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर in process of dilution of sulfuric acid with water, सल्फ्युरिक ॲसिड ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करत असेल त्यावेळेस काय होत असतं तर ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड कशामध्ये वॉटरमध्ये जर आपण ॲड करत असेल तर त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी पाणी ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड ओतून ढवळतो त्यात थोडे थोडे पाण्यामध्ये ज्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिड आपण ओतून ढवळतो ते पाणी त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून वाफा पाण्याच्या वाफा म्हणजे काय वॉटर वेपर्स इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर आपल्याला त्या ठिकाणी दिसल. कधी दिसणार हे ज्यावेळेस आपण हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे विच कॉज ॲक्सिडंट आणि त्याच्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन वाफा निघल्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल म्हणजे बाष्पीभवनाचा वेग त्या ठिकाणी काय होत असतो जास्त असतो मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकली जाते त्याच्यामुळे काय होऊ शकतं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतं. टू अवॉइड दिस required amount of water is taken in the glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time add with stirring. आणि हे टाळण्यासाठी आपल्याला काय जितके पाहिजे तेवढंच काय करायचं आपल्याला स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर जेवढी रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर आहे तेवढीच घ्यायची ग्लास कंटेनरमध्ये आणि त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड काय करायचं ॲड करायचं आणि हे ॲड करायचं असतं मग ते स्टरिंग करायचं म्हणजे ते ढवळायचं आणि त्यावेळेस म्हणजे त्या क्षणी ज्यावेळेस आपण थोडं थोडं सल्फ्युरिक ॲसिड त्याच्यामध्ये टाकणार आहे त्यावेळेस काय होणार आहे स्मॉल अमाऊंट ऑफ काय व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ हीट काय होणार आहे लिबरेट होणार आहे. हीट तर प्रत्येक वेळेसच लिबरेट होणार आहे परंतु ही हीट जी आहे काय होणार आहे स्मॉल अमाऊंटमध्ये काय होणार आहे या ठिकाणी लिबरेट होणार आहे आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर तो ॲक्सिडेंट पुढं होऊ शकत नाही. ओके. आता आपल्याला काय करायचं तर एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शनचं काय करायचं स्टडी करायचं. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन कुठले आहेत आणि ते कशा आयडेंटिफाय करायच्या त्याच्यामध्ये जसं आपण ॲक्वियस जी किंवा हीट वरती बाण वगैरे काय आपण लिहिलं होतं रायटिंग अ केमिकल रिॲक्शन त्याच्यावरून आपण लक्षात घेतो हे सबस्टन्स लिक्विड आहे सॉलिड आहे का ॲक्वियस आहे. हे एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या बाबतीत सुद्धा काय होत असतं असंच होतं लिहायचं असतं काहीतरी आपण ते आता शिकूया कसं लिहायचं काय लिहायचं. देअर इज अन एक्सचेंज ऑफ हीट इन अ केमिकल रिॲक्शन ॲज वेल अकॉर्डिंग टू सम केमिकल रिॲक्शन एक्झोथर्मिक while some other reaction are endothermic. आपण बघतो की ज्यावेळेस हे केमिकल रिॲक्शन होत असतात त्याच्यामध्ये एक तर त्या रिॲक्शनला काय लागत असते हीटची रिक्वायरमेंट असते किंवा देअर इज एक्सचेंज ऑफ हीटची रिक्वायरमेंट तर असते किंवा ती हीट काय होत असते बाहेर पडत असते. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिॲक्शन हे सुद्धा होत असते एक्सचेंज आत शोषून घेणे आणि बाहेर टाकणे. अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन आर एक्झोथर्मिक. आपल्याला ऑलरेडी वी नो दॅट सम केमिकल रिॲक्शन आर एक्झोथर्मिक अँड सम आर एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. During exothermic chemical reaction, heat is given away from the reactant transformed into the product. Exothermic chemical reaction मध्ये काय होत असतं heat is given out. कोणापासून reactant पासून हे heat बाहेर टाकले जाते
आणि हे जर ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं तर इंटू द प्रोडक्टमध्ये काहीतरी त्याचं रूपांतर होत असतं. व्हाईल इन द एंडोथर्मिक रिॲक्शन heat is either absorbed from the surrounding and supplied continuously from outside. आता एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन मध्ये हीट इज आयदर ॲब्सॉर्ब फ्रॉम सराउंडिंग, हीट काय केलं जाते, ॲब्सॉर्ब केली जाते फ्रॉम सराउंडिंग्स and has to be supplied continuously from outside. आणि हे आउटसाइड पासून काय होत असतं, कंटिन्युअसली सप्लाय होत असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले बघा, कॅल्शियम CaCO3 या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होतं या ठिकाणी बघा, उष्माग्राह्य अभिक्रिया म्हणतो आपण. कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं या ठिकाणी, कॅल्शियम कार्बोनेट प्लस काय केलं हीट, त्याच्यामध्ये काय तयार राहते आपण बघितलेलं मागाशी ऍक्टिव्हिटी बघितलेलं आहे. कॅल्शियम कार्बोनेटचे काय डिकम्पोजिशन बघितलेलं आहे, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस काय कार्बन डायऑक्साईड काय होतं या ठिकाणी तयार होतं. हे काय एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, हीट ॲब्सॉर्ब केली जाते. एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये जर आपण बघितलं तर कॅल्शियम ऑक्साईडची रिॲक्शन ज्यावेळेस आपण वॉटर बरोबर कराल त्यावेळेस कॅल्शियम हायड्रोऑक्साईड प्लस काय होते या ठिकाणी हीट काय होत असते, जनरेट होत असते. अशा प्रकारचं काय हे थोडक्यामध्ये एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन, एकामध्ये हीट बाहेर पडते आणि एकामध्ये हीट जे आहे ते काय ॲब्सॉर्ब करत घेतले असते. पुढचं जो आहे काय रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, take into the account that time required for following process, classify into two group given two group and give title to the group. हे काय करायचे, क्लासिफाय करायचे, वेळ विचारावरती घेऊन दोन गटामध्ये वर्गीकरण करायचे. फास्ट प्रोसेस होणार आहे आणि काय कमी प्रोसेस होणार आहे, रॅपिड आणि स्लो प्रोसेस होणार आहे, रॅपिडली चेंज आणि स्लो. पहिलं जे आहे तर स्वयंपाकाचा गॅस जो आहे, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन लायटरने ज्यावेळेस आपण बर्निंग कराल, इग्निटेशन कराल त्यावेळेस काय होईल, ही कुठली फास्ट प्रोसेस आहे का, त्याला आपण बसतो अर्धा तासाला गॅस चालू करायला की नाही, तर ही कुकिंग फास्ट प्रोसेस आहे गॅस पेटवण्याची. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग, ही स्लो प्रोसेस आहे. परत काय इरोजन ऑफ रॉक टेक प्लेस इन टू फॉर्म सॉइल, खडकाचे मातीमध्ये रूपांतर होतं, हे एका दिवसात होतं का एका तासामध्ये होतं तर नाही, याला अनेक हजारो वर्ष जावं लागतं. Glucose form in the mixing of yeast in glucose solution under proper condition असेल. इफेक्टिव्ह जे आहे परीक्षणामध्ये जर आपण effervescence form adding the baking soda into test tube containing dilute acids, हे fast process आहे. While the precipitation is formed according to dilute sulfuric acid to barium chloride barium chloride solution, ही पण कशी आहे फास्ट प्रोसेस आहे. ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वी कॅन सी द अबोव कॉम्प्लेक्स किंवा एक्झाम्पल्स, सम रिॲक्शन कंप्लिटेड शॉर्ट टाइम आणि दॅट इज कॉल्ड काय ऑकर रॅपिडली, आणि सम रिॲक्शन takes a long time, very long time for their completion, hence they is called as a slow reaction. This means the rate of reaction are different. जर आपण ह्या वरचे जे 6 रिॲक्शन जर बघितल्या तर ह्या रिॲक्शनचा रेट जो आहे काय वेगवेगळा आहे. काही रिॲक्शन काय असतात एकदम जलद गतीने फास्ट रॅपिडली काय होत असतात, कंप्लीट होत असतात, तर काही रिॲक्शन ज्या आहेत ह्या कंप्लीट होण्यासाठी कालावधी जो आहे तो काय लागत असतो, जास्त लागत असतो.
व्हेरी लॉंग ड्युरेशनच्या आहेत, म्हणजे त्या ज्या रिॲक्शन आहेत व्हेरी स्लोली काय होत असतात, रन होत असतात. दिस मीन द रेट ऑफ रिॲक्शन दॅट आर डिफरंट. याच्यावरून आपण काय अनुमान मानतो, तर प्रत्येक रिॲक्शनचा रेट जो आहे हे सेम असतो का, नाही, तर हा जो रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो काय असतो, डिफरंट असतो. द सेम रिॲक्शन ऑकर इन डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. सेम रिॲक्शन, एकच रिॲक्शन, परंतु त्या ठिकाणच्या कंडिशन बदलल्या की काय होणार आहे, त्याचा रेट सुद्धा काय होणार आहे, त्याचा जो आहे तो काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे सेम व्यक्ती आहे परंतु त्याची परिस्थिती बदलली तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का, एकच व्यक्ती आहे बघा, लक्ष देणारे का बघा, त्याच्या कंडिशन बदलल्या. तर समजा 4 चाकी गाडी आला, फुटामध्ये आला, टकाटक आला, तर आपण कोण आलो म्हणतो, त्याच्यापाशी जाणार. आणि तोच व्यक्ती जर मळक्या कपड्यामध्ये आला, पायात चपला नाही आहेत व्यवस्थित, केस वाढलेले, दाढी वाढलेली आहे, तर त्याला काय म्हणणार आपण, हा कुठला तरी भिकारी आलेला आहे, त्याला आपण जवळ तरी येऊन देईल का, नाही. म्हणजे हिथंच हे का सांगते का, तर सेम रिॲक्शन आहे, एकच रिॲक्शन आहे, परंतु त्या ठिकाणच्या कंडिशन जर बदलल्या, चेंज झाल्या, तर त्याला लागणारा कालावधी सुद्धा काय असतो, रेट सुद्धा काय होत असतो, चेंज होत असतो. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर लॉंग टाइम रिक्वायर फॉर सेटलिंग मिल्क इन टू द कर्ड. हिवाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर टेम्परेचर काय असतं, कमी असतं, आणि टेम्परेचर कमी असल्यामुळं त्या ठिकाणी दुधाचं दही होण्यासाठी लागणारा कालखंड असतो काय असतो, जास्त असतो. काय असतो, जास्त असतो. परंतु आपण हे उन्हाळ्यात जर बघितलं आपण, तर ड्युरिंग समर रेट ऑफ सेटिंग द मिल्क इन्क्रीज अँड द कर्ड इज फॉर्म इन अर्ली. आणि त्याच्यामध्ये काय होत असतं, तर दुधाचं दही जे आहे ते काय होत असतं, ड्युरिंग समर काय होत असतं, लवकर होत असतं. तो लागणारा जो कालावधी आहे दही बनण्यासाठीचा तो काय असतो, कमी असतो. कारण त्या ठिकाणी टेम्परेचर उच्च, का तर उन्हाळ्यामध्ये तापमान काय असतं, जास्त असतं, हाय टेम्परेचर असतं, त्याच्यामुळं रेट ऑफ रिॲक्शन काय झालेलं असतं, इन्क्रीज झालेलं असतं. काय झालेलं असतं, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज झालेलं असतं. त्याच्यामुळं दुधाचं दही त्या ठिकाणी लवकर बनतं. ह्याच्यासाठी अजून मी एक उदाहरण घेतो आपल्या रोजच्या लाईफमधलं. ज्यावेळेस आपण आपले जी मुलं आहेत ते सगळे ग्रामीण भागातले आहेत, आपण विचार केला का रे, हिवाळ्यामध्ये पिकांची वाढ काय असते, कमी असते, बाकीचं पावसाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये पिकांची वाढ काय असते, जास्त असते. कशामुळं असणार आहे, कारण पावसाळ्यामध्ये त्याला लागणारं जे टेम्परेचर आहे, त्याला लागणारी जी ह्युमिनिटी आहे ती काय होत असते, मेंटेन केली जाते. परंतु हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं, त्याच्यामुळं त्यांचं रेट ऑफ ग्रोथ जो आहे तो काय असतो, डिफरंट असतो. एकच पीक घ्या, कुठलंही घ्या, तर त्याचा रेट ऑफ ग्रोथ काय असतो, कमी असतो. ओके, अशा प्रकारे आपण रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा बघितलं. पुढच्या तासामध्ये आपण फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, ह्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये नेचर ऑफ रिॲक्टंट असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, टेम्परेचर ऑफ रिॲक्शन, कॅटलिस्ट असेल. हे फॅक्टर जे आहेत हे आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहे. ओके, धन्यवाद.